नमस्कार, आपण पाहत आहात मराठी भूमी. तर आज आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत. राजकारणात मतभेद असू शकतात, आरोप प्रत्यारोप असू शकतात, पण एखाद्या मृत व्यक्तीबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करणं हे कोणत्याही संस्कृतीला शोभणार नाही. अलीकडे एका नेत्याने केलेल्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारे बोलणं योग्य आहे का, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. तर ते म्हणाले की आम्ही कोणाकडून विशेष अपेक्षा ठेवत नाही, पण सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी किमान भाषेची आणि मर्यादेची जाणीव ठेवावी हीच अपेक्षा आहे. ते पुढे म्हणाले की आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा तपासाचा. राज्य पातळीवर चौकशी यंत्रणा काम करत आहे, पण अद्याप स्पष्टता नाही. CBI चौकशीचा हिरवा कंदील दिल्याचे सांगितलं गेलं आहे, मात्र अद्याप औपचारिक FIR नोंद झालेला नाही. त्यामुळे तपास नेमका कुठपर्यंत पोहोचला आहे हे स्पष्ट होत आहे. हे अनिश्चितता दूर होणे गरजेचं आहे, असं रोहित पवारांनी आपलं मत मांडलं. पुढे ते म्हणाले की आमच्या पक्षातील खासदार या विषयावर संसदेत आवाज उठवतील. सुप्रियाताई आणि डॉक्टर अमोल कोल्हे लोकसभेच्या येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा ठामपणे मांडतील अशी माहिती आहे. तसेच इतर विरोधी पक्षांनाही या विषयात पुढाकार घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील एका नेत्याच्या मृत्यूबाबत जर संशय किंवा प्रश्न निर्माण होत असतील तर तो मुद्दा राष्ट्रीय पातळीवर चर्चेला गेला पाहिजे, असंही ठाम व्यक्तिमत्व रोहित पवार यांनी व्यक्त केलं. पुढे ते म्हणाले की काही नेत्यांनी केलेल्या टीकेला आम्ही उत्तर देऊ इच्छित नाही, कारण वैयक्तिक पातळीवर जाणाऱ्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा आम्ही सत्य आणि न्याय महत्त्वाचा आहे. आम्ही आमच्या पातळीवर लढा देत राहू. दरम्यान काही मंत्री आणि नेते तपासाबाबत सकारात्मक भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून या प्रकरणात निष्पक्ष चौकशीसाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे. पुढे ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या विषयात विशेष लक्ष घालावं अशी मागणी करण्यात येत आहे. त्यानंतर ते पुढे म्हणाले की FIR नोंदणीबाबतही प्रयत्न सुरू आहेत. जर तक्रार नोंद झाली नाही तर संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन शांततेत आंदोलन करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. मरणराय पोलीस ठाण्यात तक्रार स्वीकारली नाही तर बारामती येथे जाऊन पुढील पावलं उचलली जातील, असं स्पष्ट रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. पुढे ते म्हणाले की आमचा उद्देश एकच, या प्रकरणात पारदर्शक, निष्पक्ष आणि जलद चौकशी व्हावी, सत्य बाहेर यावं आणि न्याय मिळावा. तर आपल्याला काय वाटतं, अशा संवेदनशील प्रकारात सर्व पक्षांनी एकत्र येऊन चौकशीसाठी पुढाकार घ्यायला हवा का? आपलं मत नक्की कळवा. रोहित पवार यांच्या या सर्व वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा. पाहत राहा मराठी भूमी.